हा जो मॉडेल आहे हा लाकूड, ज्याला आपण सरपण पण बोलू शकता, लाकूड ऑपरेटेड आहे. ज्यांच्याकडे लाकडाची क्षमता जास्त आहे, लाकूड अवेलेबल भरपूर आहे, माणसांचे अवेलेबल आहे, त्यांना हे मी मशीन रिकमेंड करीन. कारण का ह्याला गॅसपेक्षाही 50% तुमचं बचत होते, कपात होते लाकूड असल्यामुळे. ह्याला आपण इन्सुलेटिंग केलेलं आहे, हे बघा. आणि ह्याला आपण ब्लोअर दिलेला आहे. लाकूड पेटण्यापुरतं तुम्ही हे ब्लोअर चालू करू शकताय. एकदा लाकूड तुमचं पेटलं की तुम्हाला ब्लोअर तुम्ही बंद करू शकताय. नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर. माझं नाव आहे संदीप आणि मी बोलतोय कोल्हापुरातून, जे की महाराष्ट्रामध्ये आहे. आज आपल्या प्रेक्षकांसाठी मी पुन्हा व्हिडिओ आपल्यासाठी पेश करत आहे, जो की खवा मशीन, त्याला मावा मशीन, खवा मशीन, मिल्क बॉयलर तुम्ही बोलू शकताय. ह्यामध्ये आम्ही प्रत्येक ड्रमची कॅपॅसिटी आहे, ज्यामध्ये आम्ही 40 लिटर पासून 350 लिटर पर्यंत बनवतो. आणि त्याच्याहून अधिक जर तुमची रिक्वायरमेंट असेल तर आपण बनवून देऊ शकतो. मल्टीपर्पज यूज साठी आहे. प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये आज हे मशीन्स लागते, जसं की तुम्ही बेकरी प्रोडक्टला, त्यानंतर डेअरी प्रोडक्टला, स्वीट मार्टच्या प्रोडक्टला, केटरिंगच्या बिझनेसला, फूड इंडस्ट्रीमध्ये, भोजनालयामध्ये, त्यानंतर मग तुम्हाला बऱ्याच ठिकाणी हे मशीन लागतात. मँगो पल्प, चिंचाचा आयटम, इमली, किंवा तुम्हाला टॉफीज करायचं असेल तर हे मशीन तुम्ही वापरू शकता. ह्यामध्ये तुम्ही जे पहिले मशीन्स तुमच्याकडे जर असतील तर ते कढई असणार आणि त्या कढईमध्ये तुम्ही तुमचं जे काय प्रोडक्ट आहे ते तुम्ही बनवत असणार. परंतु त्यामध्ये एलपीजी गॅस जो आहे तो वेस्टेज होतो, कारण का त्या फ्लेमचा जो ताव आहे तो तिथून बाहेर पडतो. ह्याला आपण जे फ्लेमचे बर्नर लावलेले आहेत तो डायरेक्टली प्लेटला बर्न करतो, म्हणजे प्लेटला चांगला ताव देतो. त्यामुळे गॅस बिलकुल ह्यातून बाहेर पडत नाही. त्याच्यामुळे तुमचं गॅसचं बचत होतंय, वेळेचं बचत होतंय, माणसाची गरज नाही आहे. एकटा माणूस ह्या मशीन ऑपरेट करू शकतो, म्हणजे 2-2 माणसं लागणार, किंवा तुम्हाला चमच्यानं हलवत बसण्याची पण गरज नाही आहे. कारण का ह्याला आपण टेफ्लॉनचा स्क्रॅपर बसवलेला आहे, जो की 304, जे की पूर्णपणे फूड ग्रेड मध्ये आहे. त्यामुळे तुमचं दूध म्हणा किंवा काही इतर मटेरियल म्हणा हे खाली लागून राहणार नाही. हे पाहू शकता, प्रत्येकाला बसवलेला आहे. ह्यामध्ये आमचे हे सगळे मॉडेल्स आहेत. ह्यामध्ये आपण 70 लिटर पासून बनवतो. माझ्या शेतकरी बांधवांशी मी एवढं सांगू इच्छितो की तुम्ही जे तुमच्याकडे जर म्हशी, गाई म्हशी वगैरे जर असतील आणि दुधाचा कलेक्शन जर चांगला असेल तर तुम्ही दूध बाहेर विकण्यापेक्षा बाय प्रोडक्ट करून तुम्ही बरेच मार्जिन कमवू शकता. जसं की तुम्ही खवा बनवू शकता, त्यानंतर मग तुम्ही रबडी बनवू शकता, ह्यामध्ये तुम्ही बासुंदी बनवू शकताय, घी बनवू शकताय, दही बनवू शकताय, लस्सी बनवू शकताय. म्हणजे किती प्रॉफिट तुम्ही घेऊ शकताय बघा. मार्केटमध्ये दूध देण्याऐवजी तुम्ही बाय प्रोडक्ट तयार करा आणि मार्केटमध्ये पॅकेजिंग वगैरे करून किंवा तुमचा स्वतःचा आउटलेट काढून तुम्ही तुमचे प्रोडक्ट्स विकू शकताय, असं आहे. ह्यामध्ये आता हा जो मॉडेल जे आहेत हे सगळे पूर्ण गॅस ऑपरेटेड आहेत, म्हणजे ह्याला तुम्हाला एलपीजी सिलेंडर अटॅच करायला लागतो. आणि हा जो मॉडेल आहे हा लाकूड, ज्याला आपण सरपण पण बोलू शकता, लाकूड ऑपरेटेड आहे. ज्यांच्याकडे लाकडाची क्षमता जास्त आहे, लाकूड अवेलेबल भरपूर आहे, माणसांचे अवेलेबल आहे, त्यांना हे मी मशीन रिकमेंड करीन. कारण का ह्याला गॅसपेक्षाही 50% तुमचं बचत होते, कपात होते लाकूड असल्यामुळे. ह्यामध्ये पण 2 मॉडेल आहेत. एक आहे पलटीवाला मॉडेल, म्हणजे हे भांड पलटी करू शकताय, आणि एक आहे बिगर पलटीवालं. आता हे भांड पलटीचं कुणाला लागतंय? ज्यांचं खवाचं प्रोडक्शन जास्त आहे, तर माणूस हातानं काढून काढून दमून जाणार. त्यामुळे ह्याला गिअर पलटीचं केलेलं आहे. आता ह्याला हँडल बघा, हे इझी ऑपरेटेबल आहे, म्हणजे ह्यात तुम्ही लाकूड घालून तुम्ही हे पेटवू शकताय. ह्याला आपण इन्सुलेटिंग केलेलं आहे, हे बघा. आणि ह्याला आपण ब्लोअर दिलेला आहे. लाकूड पेटण्यापुरतं तुम्ही हे ब्लोअर चालू करू शकताय. एकदा लाकूड तुमचं पेटलं की तुम्हाला ब्लोअर तुम्ही बंद करू शकताय. ह्यामध्ये हे तुमचं मटेरियल सगळं तुम्ही परत हे टाकला यात की बघा, इझी ऑपरेटेबल आहे. एकटा माणूस ऑपरेट करू शकतोय. एकदा ताव तुमचा सेट झाला की तुमचा माल बनायला यात चालू होणार. माल एकदा बनून झाला की तुम्ही परत हे ट्रॉली मागं खेचून पलटी जर मारायचं असेल तर तुम्ही हे गिअर पलटी करू शकताय. हे पाहू शकताय तुम्ही, हे पलटी तुम्ही करू शकता. ह्यामध्ये एकदम इझी ऑपरेटेबल आहे. आणि जसं तुम्हाला पोझिशन पाहिजे आहे त्या पोझिशनवर थांबवता येते, म्हणजे परत रिटर्न बॅक तुमचं ड्रम जाणार नाही. घ्या अजून खाली, हा बघा पूर्णपणे टिल्ट होते. आणि ह्यामधनं तुम्ही खवा वगैरे खाली पातेलं ठेवून तुम्ही मटेरियल काढू शकताय, परत सरळ करू शकताय. तुम्ही पाहू शकता, तुम्ही हा लाकूड ऑपरेटेड आहे. ह्याचा सुद्धा व्हिडिओ खास मी स्पेशल ह्याचा व्हिडिओ बनवलेला आहे, लाकूड ऑपरेटेड, तो तुम्ही पाहू शकताय.
आणि हा बॉल वॉल म्हणणं तुम्ही मटेरियल सगळं काढू शकताय. हे बघा, त्याला आपण हँडल सुद्धा दिलेला आहे. कदाचित जर तुमच्याकडे लाईट जरी गेली तर हे तुम्ही हँडल फिरवून ऑपरेट करू शकताय. बॉल वॉल म्हणणं सगळं इथं पातेलं ठेवून तुम्ही मटेरियल काढू शकताय. जर दुधाचा माल असेल तर तुम्हाला पलटी मारायची गरज नाही. तुम्ही डायरेक्टली बॉल वॉल ओपन करून दूध आयटम, लस्सी म्हणा, बासुंदी म्हणा, रबडी हे काढू शकताय. आणि ह्याला पूर्णपणे म्हणजे तुमचं जे पहिले ते ट्रेडिशनल पद्धत आहे त्या पद्धतीने ह्यात माल होणार. लाकूड ऑपरेटेड असल्यामुळे खरं लाकूड तुमच्याकडे अवेलेबल पाहिजे. हे पाहू शकता तुम्ही. परत तुम्ही हे याला चिमणी पण दिलेली आहे आपण, म्हणजे जे काय धूर आहे, लाकडाचा जो धूर आहे स्टार्टिंगला येणार तो यातून बाहेर पडतो. आणि ह्याला इन्सुलेटिंग असल्यामुळं शेजारी सुद्धा कोण उभारलं तर त्याला गरम ताव बिलकुल बसणार नाही. बघू शकता तुम्ही. पूर्ण आपण ब्रिक्सर ह्याला विटाचा पूर्ण बांधून करून इन्सुलेटिंग केलेला आहे. हा मॉडेल जो आहे हा गॅस मॉडेलमध्ये आहे. हा गॅस मॉडेलमध्ये कसा आहे की हा पलटीवाला मॉडेल आहे आणि हा बिगर पलटीवाला मॉडेल आहे. आता हे दोन्ही जे मॉडेल्स आहेत हे 70 लिटरवाले मॉडेल आहेत. पलटीवालाचा जो मॉडेल आहे त्याला आपण ब्रॅकेट केलेला आहे, कारण का हे पलटी मारण्यासाठी. आणि जो बिगर पलटीचा आहे तो रेग्युलर असा प्लेन मॉडेल होतो. पलटीवाला मॉडेल कोण घेतो? ज्यांचा खवाचा प्रोडक्शन जाड आयटम जो आहे, जर प्रोडक्शन जास्त असेल तर त्यांना हे पलटीवाल्याचं रिकमेंड केलेलं आहे आपण. पलटीवाल्याचं का तर ह्याला इझी तुम्ही माल एकटा माणूस हा पलटी करू शकतो. हे बघा, एकटा माणूस हा पलटी करू शकतो. आणि याला लॉकिंग सिस्टीम आहे इथे, म्हणजे माणसाची दुसऱ्या गरज नाही. एकटा माणूस सगळं इथं ऑपरेट करू शकतोय आणि माल सगळा काढून घेऊ शकतोय. तुमचं कामकाज झालं की तुम्ही हे लॉक काढलं की परत तुमचं काय असेल ते हा ड्रम सरळ करू शकताय. परत लॉक केलं, भांडं अजिबात हलणार नाही. हा बिगर पलटीवाला आयटम आहे. आता हे मशीन सुद्धा चालू करून दाखवतो तुम्हाला. एकदम सायलेंट मशीन आहे. बघा, एकदम सायलेंट मशीन आहे. बिलकुल मशीनचा आवाज नाही आहे. तुम्ही फ्लॅट मध्ये जरी ठेवला तर खालच्या मजल्यावर आवाज येणार नाही. सायलेंट मशीन आहे. याला बेरिंग वगैरे पूर्ण आम्ही एस्केपचे बेरिंग्स लावलेले आहेत. हा पूर्ण बंद करतो. पूर्ण परत तुम्ही ड्रम बॉल वॉल पुढे घेऊन तुम्ही हे जार पुढे घेऊन हे बॉल वॉल ओपन करू शकताय. जाग्याची जरी अडचण असेल, मशीन आम्ही आत कसं घ्यायचं ह्याला काय जास्त जागा लागत नाही, परंतु जरी तुमच्याकडे जागेवरती अडचण असेल तर हा जार सुद्धा पूर्णपणे निघतो. हा जार सुद्धा मी तुम्हाला आता काढून दाखवतो. एकदम इझी आहे. हा जार काढण्यासाठी फक्त तुम्हाला हे 2 साईडचे बोल्ट्स लूज करायचे आहेत. साईडचे ब्लेड लूज केला की हे स्क्रॅपर निघतो. हे बघा, पूर्ण टेफ्लॉन मध्ये आहे स्क्रॅपर, फूड ग्रेड मध्ये. हे ब्लेड साईडला ठेवला, हे भांड डायरेक्ट याला आम्ही हँडल सुद्धा लावलेला आहे. डायरेक्ट भांड तुम्ही उचलू शकताय आणि साईडला घेऊ शकताय. फिनिशिंग पण बघू शकता. बर्नर एकदम हाय फ्लेमेबल बर्नर आहेत. आज उद्या बर्नर जरी खराब झाले तर तुम्हाला इझी ऑपरेटेबल ओपन करून तुम्ही बदलू शकताय. परत तुम्हाला जर वाटलं की हे बार सुद्धा काढायचे आहेत तर ह्याला आपण 3 बोल्ट दिलेला आहे. हा बार सुद्धा निघून तुम्ही मशीन क्रॉस करून आडवं करून तुम्ही आत घेऊ शकताय. परत भांडं तुम्हाला लावायचं असेल तर परत फक्त भांडं उचलायचं आहे. साईडला हँडल दिलेला आहे. परत तुम्ही भांडं लावू शकता. म्हणजे फार इझी आम्ही ऑपरेटिंग केलेलं आहे. बघा, भांड यात बसलं. ह्यात भांड बसलं की परत हे स्क्रॅपर तुम्हाला लावून टाकायचं. याला हा स्क्रॅपर लावला, थोडासा प्रेस करा. याला स्प्रिंग ऍक्शन आहे आतल्या बाजूला, म्हणजे हे माल स्क्रॅपिंग करत राहते. परत मशीन मी चालू करून दाखवतो तुम्हाला. आता भांड मी डिसमेंटल केलं, पूर्ण भांड काढलं आणि लावलं. म्हणजे बघा, परत चालू केलं मी. खलास, कामच संपलं. हा 350 लिटरचा आहे जम्बो मॉडेल. ह्याच्याहून सुद्धा मोठं बनवतो आपली रिक्वायरमेंट असेल तर. ह्याच्या सुद्धा मशीन मी आता तुम्हाला चालू करून दाखवतो. हे बघा, पूर्ण सायलेंट आहे मशीन. 350 लिटर. 350 लिटरला जो आहे तो 4 बर्नर येतो.
70 लिटरचा जो आहे त्याला डबल बर्नर येतो आणि हा सर्वात आमचा लहान मॉडेल जो की 35 लिटर भांड्याची कॅपॅसिटी आहे आणि ह्याला सिंगल बर्नर येतो. हा मशीन चालू केलं, हे परत मी आता बंद करत आहे. हा बॉल वॉल तुम्ही पुढे घ्यायचा आहे आणि खाली पातेलं ठेवून भांड ठेवून तुम्ही मटेरियल काढू शकताय. जर तुम्हाला वाटलं पलटी करायचं आहे तर हे पलटी पण करू शकताय. हे बघा, कुठल्या डायरेक्शनला तुम्हाला पाहिजे तिथे तुम्ही स्टॉप करू शकताय. भांड परत रिव्हर्स मागं जाणार नाही. त्याला आम्ही गिअर लॉकिंग केलेलं आहे, म्हणजे एकटा माणूस त्या पोझिशनला घेऊन पुढे येऊन काढू शकतोय. हे परत तुम्ही पूर्णपणे पलटी केलं मी आता. हे बघा, पाहू शकता तुम्ही. जाड आयटम असेल खवा वगैरे तर तुम्ही पलटीचा यूज करू शकताय. जर रेग्युलर आयटम आहे दूध वगैरे रबडी बासुंदी तर तुम्हाला पलटी करायची गरज नाही. बॉल वॉल मधनं सगळं मटेरियल बाहेर निघणार. ह्यामध्ये तुम्ही खवा, पनीर, बासुंदी, रबडी, आईस्क्रीमचं दूध, कुल्फीचं दूध, दही, लस्सी, त्यानंतर काजू तुम्ही रोस्ट करू शकताय. त्यानंतर मग तुम्ही ड्रायफ्रुट्स रोस्ट करू शकताय. मँगो पल्प, फ्रूट पल्प, चना रोस्टिंग, बेसन पण तुम्ही यात रोस्ट करू शकताय. म्हणजे सगळ्या पर्पजला हे मशीन युजफुल आहे. आणि एकदम इझी ऑपरेटिंग आहे मशीन. लहान मुलगा इव्हन लेडीज सुद्धा ऑपरेट करू शकतील असं आहे. हे लाकूडचं पाहिलं असेल तर लाकूड, गॅसचं पाहिलं असेल तर गॅसचं. आता मशीन बरोबर आम्ही काय काय देतो. मशीन बरोबर जे आमचं येते ते येतो स्वॅपर SS मध्ये. त्यानंतर आम्ही लायटर प्रोव्हाइड करतो, कारण का बर्नर थोड्या आतल्या बाजूला असल्यामुळं त्याला 1 फुटी लायटरचं आम्ही प्रोव्हाइड करतो तुम्हाला. त्याच्यानंतर ह्याच्या मशीन बरोबर आम्ही तुम्हाला गॅसची पाईप आणि रेग्युलेटर हे दोन्ही प्रोव्हाइड करतो. म्हणजे तुम्हाला काही आणण्याची गरज नाही. तुम्ही फक्त पिन घालून बटन मारायचं आहे आणि LPG सिलेंडरला हे रेग्युलेटर अटॅच करायचं आहे फक्त. ऑल इंडिया, ऑल महाराष्ट्र, इव्हन आम्ही बाहेर सुद्धा एक्सपोर्ट करतो. तुम्हाला कुठल्या जागेवर पाहिजे मशीन आम्ही तिथनं पाठवून देणार, इथनं पाठवून देणार. आणि तुम्हाला मशीनची ऑर्डर देण्यासाठी आपल्याला फक्त 30% ऍडव्हान्स भरायचा आहे आणि बाकीचं जे पेमेंट आहे ते मशीन तुमच्याकडे आल्यावर पण तुम्ही करू शकताय. अजून काही जर माहिती पाहिजे असेल तर आम्ही खाली दिलेल्या नंबरवर पण तुम्ही कॉल करू शकताय. आमचा कंपनीचा नंबर आहे 9890970306. अजून एक अल्टरनेट नंबर आहे 9890969611. फिनिशिंग पाहू शकता तुम्ही आमच्या मशीनचे. सर्व क्रॉम्प्टनची मोटर्स लावलेले आहेत आम्ही. ह्याला आम्ही मोटर्सची जे पण यूज करतो ते सगळे क्रॉम्प्टन किंवा गोदरेजची यूज करतो. हे बघा, बॅकसाइड पोर्शन तुम्ही पाहू शकता मोटर्स वगैरे. ह्यामध्ये सुद्धा आम्ही क्रॉम्प्टनची मोटर लावलेली आहे. पूर्ण स्टेनलेस स्टील मध्ये आहे, जिंदाल मध्ये पाहू शकता आपण. पूर्ण SS मध्ये 304 मध्ये. काही आणि माहिती पाहिजे असेल, मशीनची प्राइसिंग तुम्हाला किंमत माहिती पाहिजे असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर आम्हाला कॉल करू शकताय. तुमचा व्हॉट्सअप नंबर शेअर करा आम्हाला, का की आम्ही तुम्हाला सगळे प्रोडक्टचे प्राइस लिस्ट विथ कॅपॅसिटी सगळं पाठवू शकेन. तर हाच होता आमचा व्हिडिओ. माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझा व्हिडिओ लाईक करा आणि भरपूर लोकांनी माझा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद माझा व्हिडिओ पाहण्यासाठी. जय हिंद, जय महाराष्ट्र.